नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. नीरज चोप्रानं गोल्ड मेडल मिळवून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानानं उंचावली. पहिल्यांदाच ट्रॅक अँड फील्ड प्रकारात भारतानं गोल्ड मेडल पटकावलं आणि यंदा भारताच्या ऑलिम्पिकपटूंनी सर्वात जास्त म्हणजे एकूण 7 पदकं जिंकली. खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीचं सर्व भारतीयांना कौतुक आहेच, अभिमान आहेच. आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत असताना खेळाडूंच्या व्यथा मात्र कायम आहेत आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे खेळाडूंच्या कामगिरीवरती परिणाम होतो आणि सरकार दरबारी उपेक्षा आहे किंवा उदासीनता आहे. क्रिकेट वगळता इतर खेळांबाबत असलेली अनास्था यामुळे इतर खेळ देशात बहरूच शकलेले नाही तशी परिस्थिती आहे. याचाच आपण सकाळपासून आढावा घेतोय आमच्या आजच्या वृत्तमालिकेमध्ये. राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या खेळाडूंशी आपण बातचीत करतोय. नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत. ऑलिम्पिक फीवर होता आणि त्या दरम्यान भारतानं एकूण 7 पदकांची कमाई केली. मात्र यापुढे भविष्यात ऑलिम्पिक सारख्या गेम्समध्ये त्याहीपेक्षा जास्त कामगिरी करण्याची जर इच्छा तर आहेच, मात्र खेळाडूंना काही सोयी सुविधांअभावी कुठेतरी मागे पडतायत हे खेळाडू. त्यामुळे जर या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करायची असेल तर त्या पात्रतेचे तसे खेळाडू घडणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा, प्रॅक्टिस करण्यासाठी जागा असेल किंवा उत्तम प्रशिक्षक, आर्थिक सहाय्य यासारख्या सुविधा मिळणं खूप गरजेचं आहे. शहरी आणि ग्रामीण भागातल्या सुद्धा खेळाडूंच्या त्याच व्यथा आहेत. घरापासून कित्येक किलोमीटरपर्यंत प्रशिक्षणासाठी किंवा प्रॅक्टिससाठी जावं लागतं. या सगळ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. जे काही माजी खेळाडू आहेत त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. योग्य त्या सोयी किंवा सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून हे खेळाडू आज उपेक्षित राहिले. त्यामुळे सरकार दरबारी आपल्याला त्यांचा आवाज पोहोचवायचा आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, जेणेकरून यापुढे खेळाडूंच्या वाट्याला अशी उपेक्षा येऊ नये आणि खेळाच्या बाबतीमध्ये सरकारनं अधिक लक्ष घालून या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्यासाठी काही व्यवस्था कराव्यात, जेणेकरून ऑलिम्पिक सारख्या खेळांमध्ये भारत याहीपेक्षा चांगली कामगिरी, उत्तम कामगिरी करू शकेल. भारताला या ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल्स मिळाली आहेत. मात्र या खेळाडूंना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. औरंगाबादच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. इतर देशांच्या तुलनेत भारताला ऑलिम्पिकमध्ये कमी प्रमाणात पदकं मिळत आहेत. यामागची काही कारणं आहेत. ती कारणं कोणती आहेत? कशा पद्धतीने भारताचा जो नाव आहे तो अजूनही उंचावला जाईल, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, खेळाडूंना काय सुविधा अपेक्षित आहेत, या सर्व गोष्टींसोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच शरद कचरे व तसेच प्राध्यापक डॉक्टर हंसराज डोंगरे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काही खेळाडू देखील आहेत. त्यांच्याकडून आपण या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात. आपल्यासोबत सर्वप्रथम आहेत शरद कचरे. तुम्हाला काय वाटतं नेमकं की यामध्ये काय कमी आहे की जे आपल्या इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशाला जे आहे पदकं कमी मिळतात? भारत शासनाने जो काही हा उपक्रम राबवला यावर्षी तो फार अभिनंदन स्तरावर आहे. तसंच त्यांना एक विनंती आहे की औरंगाबाद हा जिल्हा महाराष्ट्रातला एक नाविन्यपूर्ण व खेळाडूमध्ये प्रथम असलेला व मराठवाड्यातला कुस्तीमधला एक श्रेष्ठ असलेला असा हा जिल्हा आहे. पूर्वी या ठिकाणी रिजनल लेवलवर कुस्तीचे कॅम्प व्हायचे, शिबिरे व्हायचे, पण मध्यंतरी हे शिबिरे कुस्तीचे बंद झालेले आहेत व या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पैलवानांची काही कमी नाही. तुम्हाला सांगण्यासाठी एक सांगू इच्छितो की अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार व यापूर्वी हरिशन बिराजदार व तसेच यानंतर राहुल आवारे असे बरेच खेळाडू इथं नावाजलेले इथं आहेत मराठवाड्यात. तरी विनंती आहे शासनाला की नियमित कुस्तीचे शिबिर इथं असणं आवश्यक आहे व जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये कुस्तीचं मॅट असणं आवश्यक आहे, कोच असणं आवश्यक आहे. ही सुविधा जर उपलब्ध करून दिली तर निश्चितच जो काही आपल्याला यावर्षी जे आपल्याला जे पदकं मिळाली त्या पदकामध्ये अजून
महाराष्ट्रातले सुद्धा खेळाडू त्यातले राहिले असते. या खेळाडूकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यायचं आहे व सुविधा पुरवण्याची आपण आपल्या स्तरावर योजना राबवायची. एकंदरीत औरंगाबादच्या या सगळ्या क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडूंचं हेच म्हणणं आहे, शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं जेणेकरून अधिकाधिक उत्तम प्रतीचे खेळाडू घडले जातील आणि महाराष्ट्राची मान अर्थात देशाची मान आणखी उंचावेल. अशा ऑलिम्पिक्ससारख्या खेळांमध्ये अधिकाधिक पदकांची कमाई भारताला करता येईल. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे प्रशिक्षक आहेत, खेळाडू सराव करतात, त्यांना त्यांच्या दृष्टीनं आणखी सुविधा मिळायला हव्यात अशीच एकंदर सगळ्यांचीच मागणी दिसतेय. आता मुंबईतल्या क्रीडापटूंच्या मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि इतर गोष्टींबद्दल काय भावना आहेत या जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. भारतातील खेळाडू आणि त्यांच्या स्पोर्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आपल्या देशामध्ये खेळले जाणारे, त्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांबाबत अनास्था आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. खेळाडूंची उपेक्षा होत असते आणि क्रिकेट व्यतिरिक्त इतर अनेक खेळांना सुद्धा डावललं जातं का अशी चर्चा होते आहे. काही स्पोर्ट्समन आपल्यासोबत आहेत. खरं तर क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही कायमच असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आता वातावरण बदलते असं म्हणायचं का? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं मेडल जिंकण्यासाठी वातावरण कसं अपेक्षित असतं? स्पोर्ट्सच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन. ते आहे आता स्कूल लेवल आणि दुसरं आहे ते एक ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज. आपला एक मुंबई विद्यापीठाचा खूप 50 वर्षापासून एक प्रलंबित प्रश्न आहे की आपल्या महाविद्यालयीन स्तरावर संचालक शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हे पद पूर्ण मुंबईत एकाही महाविद्यालयात नाही आहे. आज हे पूर्ण महाराष्ट्रात आहे, पूर्ण भारतात सर्व विद्यापीठात सर्व महाविद्यालयात आहे. पण आज 1968 पासून महाराष्ट्र शासनासमोर आपण हा विषय मांडला आहे, पण शासन अगदी झोपी गेलेलं आहे. त्यांना ह्या विषयावर कसलंही काम करायचं नाही आहे. 2011चं स्थापन झालेलं गोंडवाना विद्यापीठ घ्या, त्यांच्याकडे आज 50 ते 60 डायरेक्टर्स आहेत. पण आज मुंबई विद्यापीठ जिथे आपल्याकडे 823 महाविद्यालय आहेत तिकडे मोजून 6 डायरेक्टर काम करत आहेत. 9 लाख विद्यार्थी आहेत, 72 स्पोर्ट्स आहेत, 30,000 विद्यार्थी दरवर्षी खेळामध्ये भाग घेतात. आज मी स्वतः ऑल इंडिया नॅशनल प्लेयर आहे. माझ्या ऑल इंडियाच्या टूरला माझ्यासोबत एक प्रशिक्षित मार्गदर्शक देखील नव्हता किंवा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स पण सोबत नव्हता. तर हा प्रश्न महाराष्ट्र शासन कधी मार्गी लावणार? जर असे प्रश्न 50-50 वर्ष प्रलंबित राहत असतील तर आपण क्रीडा विकास हा विषय फक्त ऑलिम्पिक आलं, वर्ल्ड कप आलं की तेव्हाच चर्चेला आणायचा का? शासनाला हे विषय एकदा पेपर तुमच्याकडे पोहोचला आहे की ह्या विषयावर कार्यवाही करा, तर ती शासनाकडे पाठपुरावा का केला जात नाही शासनाचा? आपण संघटना किंवा आपण शालेय स्तर शाळा महाविद्यालय किती पाठपुरावा करणार? जर धोरण आखणार आहे जे 2012ला स्पोर्ट्स पॉलिसी आखली महाराष्ट्र शासनाने, त्यानंतर 2021मध्ये त्या स्पोर्ट्स पॉलिसीच्या आधारावर काय विकास झाला आहे हे महाराष्ट्र शासन कधी मोजणार, कशाने मोजणार? आज महाराष्ट्र शासनाचे किंवा महाराष्ट्राच्या वतीने मोजून 6 खेळाडू ह्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. तेच हरियाणा, पंजाब या ठिकाणी आपण पाहताय की 20 आणि 30 खेळाडू सहभागी होत आहेत. त्यांना मेडल प्राप्त झाल्यानंतर त्यांना 6 कोटीचं एक बक्षीस दिलं जातं आहे. तेच महाराष्ट्र सगळ्यात लोकसंख्येमध्ये जास्त आणि विकसनशील राज्य आपल्या खेळाडूला फक्त 50 लाख रुपये दिले जातात आणि शासनाची फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लासची नोकरी कदाचित दिली जाते. ही जी बाब आहे की शासनाने लक्षात घ्यावी की आपला विकास आपल्याला शालेय माध्यमिक स्तरावर झालाच पाहिजे, त्याचनंतर डिग्री कॉलेजला पण झाला पाहिजे, हे लक्षात आणून त्यांनी डेव्हलपमेंट केली पाहिजे. खरं तर मेडल्स मिळाल्यावरती वेगवेगळे स्पोर्ट्स चर्चेत येतात, जसं बॅडमिंटन असेल किंवा इतर अनेक स्पोर्ट्स येतात, परंतु क्रिकेटसारखं ग्लॅमर अनेक स्पोर्ट्सला मिळत नाही किंवा स्पोर्ट्समनला मिळत नाही. बेसिकली असं झालेलं आहे की सुरुवातीपासूनच आपल्या इथे किंवा एकूणच भारतामध्ये असं केलं गेलं आहे की क्रिकेट हेच महत्त्वाचं खेळ आहे आणि त्यातच सगळा पैसा मिळतो किंवा त्यातच सगळी प्रगती असते आणि प्रसिद्धीसुद्धा मिळते. जे बेसिकली बरेच खेळ आहेत की जसं चायना आणि अमेरिका जे लहानपणापासून मुलांना जे शिकवत आहे, स्विमिंग म्हणा, बॅडमिंटन म्हणा किंवा टेबल टेनिस म्हणा, असे अनेक खेळ आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आणखी इंटरेस्ट तयार करायला हवेत आणि लहान मुलांना पण तयार करायला हवेत. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या तयार होतात त्या 2 आणि 3 वर्षांपासून जेव्हा मुलं असतात तेव्हापासून ह्या सगळ्या सुरू होतं आणि ते करणं गरजेचं आहे आणि तरच आपल्याला आणखी मेडल्स मिळण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थी म्हणून सुद्धा तुम्ही लहान मुलं असतात, शाळेत असतात, तेव्हा विचार करत असतात की आपल्या भारतासाठी आपल्याला प्रतिनिधित्व करायचं आहे. नेमकी तयारी कशा पद्धतीने शाळेत किंवा इतर ठिकाणी सुद्धा मैदानं नाही आहेत सध्या मुंबईमध्ये, तेव्हा काय अडचणी येतात?
आम्ही शाळेमध्ये खूप अपेक्षा करतो की गव्हर्मेंट सगळ्या शाळेला फक्त आमच्या नाही सगळ्या शाळांना अपॉर्च्युनिटीज देतात, ट्रेनिंग देतात. म्हणजे आम्हाला पण नॅशनल रँक किंवा स्टेट रँकला मेडल्स मिळतात आणि आम्ही पुढे जातो. आम्हाला अशी खूप अपेक्षा आहे. तर एकूणच सगळ्यांना भारताचं नाव रोशन करायचं आहे. पालक म्हणून तुम्ही जेव्हा भूमिका घेतात किंवा कोच म्हणून तुम्ही जेव्हा भूमिका बघतात तर एकूण मानसिकतेमध्ये बदल व्हायला हवा. कारण मैदानात कमी आणि पुस्तकात जास्त मुलांना पालक बघत असतात किंवा तिकडे जास्त चांगलं फ्युचर आहे अशी एक धारणा झालेली आहे. मेन प्रॉब्लेम असा झालेला आहे की मुलांना म्हणजे स्पोर्ट्स हा करिअर खूप शॉर्ट करिअर आहे हा आपल्याकडे असा गृहीत धरला जातो. पण बाहेरच्या देशामध्ये कसं असतं की बेसिकली समजा जर कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जर मुलं ग्रो करत असतील तर त्यांना तेवढ्या अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात आणि गव्हर्नमेंट पूर्ण सपोर्ट करतं. तर जोपर्यंत हा बदल आपल्याकडे घडणार नाही तोपर्यंत पालकांचा दृष्टिकोन स्पोर्ट्सबद्दल बदलणार नाही. मग तो कुठलाही स्पोर्ट असून दे, मग तुमचा टेनिस असून दे किंवा तुमचा जिम्नॅस्टिक असून दे किंवा ॲथलेटिक्स असून दे. आज आपण बघितलं की आपल्याला मेडल्स जे मिळालेले आहेत आज हे निरनिराळे जे आधी कधी नाही, जसं हॉर्स रायडिंगमध्ये मिळालेलं आहे किंवा जेव्हलिन थ्रो, हे सगळे गेम्स जे आहेत ते इंडियामध्ये खेळतायत. पण कधी त्यांची जे ट्रेनिंग म्हणा किंवा त्यांच्याबद्दल मार्गदर्शन, आता एक मध्ये मी वाचत होतो की त्यांच्याकडे स्पोर्ट्सला जाणाऱ्यांकडे किट्स पण नसतात. तर ह्या सगळ्याचे जे म्हणजे ट्रेनिंग म्हणा किंवा म्हणजे अभ्यास असतो हा आपल्याकडे सुरू झाला पाहिजे, जेणेकरून व्यवस्थित टेक्निकली ज्या वेळेला मुलं ट्रेन होतील त्यावेळेला मग इंडियाला हरवणं फार अवघड जाईल हे आम्हाला असं वाटतं. नक्कीच. तर एकूणच सगळ्या सोयीसुविधा खेळासाठीचं एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी आणखीन काही मेडल्स आणि खूप मोठं यश भारताच्या पदरी मिळेल आणि भारतीयांना या स्पोर्ट्समन्सबद्दल प्रचंड अभिमान वाटेल अशी कामगिरीसुद्धा घडू शकेल. आत्ताची कामगिरी ही नक्कीच खूप सारी प्रेरणा देणारी आहे, परंतु आणखीन प्रगतीला वाव आहे. त्यामुळे एकूणच वातावरण आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल व्हावा ही अशी सामान्य अपेक्षा अनेक स्पोर्ट्समनकडनं व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता आपण थेट परभणीमध्ये जाणार आहोत. तिथे आपले प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत आहेत. विशाल, अगदी सकाळपासूनच आपण महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या खेळाडूंची मतं जाणून घेतली. परभणीमध्ये असे कोणकोणते खेळाडू आहेत, कोणकोणत्या क्रीडा प्रकाराचे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि सध्या त्यांना काय समस्यांचा सामना करावा लागतोय? विशाल, आवाज येत नाहीये तुमचा. मात्र ज्याप्रमाणे आपण औरंगाबाद असेल, मुंबई, पुणे किंवा इतर भागातल्या खेळाडूंची मतं जाणून घेतोय, जेणेकरून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवतोय. विशाल, आवाज येतोय? तरी ते खेळाडू ज्यावेळी मैदानात त्यामुळे प्रत्येक खेळाडूंची हीच मागणी आहे, आम्हाला योग्य त्या सुविधा मिळाव्यात सरकारकडून किंवा प्रॅक्टिससाठी जागा असेल, आर्थिक सहाय्य असेल. हे सगळं जर आम्हाला मिळालं तर नक्कीच खेळाडू का नाही 101 तयार होणार महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचं नाव तर उज्ज्वल होईलच. अर्थात आत्ताची जी ऑलिम्पिकपटूंची कामगिरी ही खरंच कौतुकास्पद. मात्र जी काही सात पदकं या ऑलिम्पिकमध्ये भारतही संवाद साधला. राष्ट्रपतींनी देखील नीरजच्या सुवर्ण यशाचं कौतुक केलं. नीरज चोप्रा, तुमच्या विजयाने इतिहास घडवलाय. ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकाने इतिहास घडवला असून टोकियो ऑलिम्पिकमधील हे पहिलं सुवर्ण पदक आहे. या विजयानं देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल असं राष्ट्रपतींनी म्हटलंय. अभिनव बिंद्राने देखील नीरजचं कौतुक केलं. नीरज, तुम्ही देशाचं स्वप्न साकार केलं. तुमच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. तुमच्या विजयाबद्दल मला अतिशय आनंद झाला असल्याचं बिंद्राने म्हटलंय. नीरज चोप्रा, तुझा देशाला अभिमान असल्याचं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलंय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं असून तुझ्या विजयामुळे संपूर्ण देश आनंदी झालाय. विजयाबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन असं ममता यांनी म्हटलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बजरंग पुनियानं देखील मोठी कामगिरी केली. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या
काही खेळाडूंच्या, त्यांच्या प्रशिक्षकांच्या आपण सध्या समस्या जाणून घेतोय. त्यांच्यासमोर सध्या काय समस्या आहेत? जर आपण आत्ताच पाहिलं की भारतानं ऑलिम्पिक गेम्समध्ये केलेली कामगिरी, मात्र त्याच अनुषंगाने आपण काही खेळाडूंची मतं जाणून घेतोय. नेमक्या त्यांच्यासमोर काही अडचणी आहेत का, किंवा त्यांना जर पुढे यायचं असेल त्यांच्या खेळामध्ये, मग सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेतोय. परभणीमध्ये जाऊयात. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, परभणीतले असे कोणत्या खेळाचे प्रकार आणि त्याचे खेळाडू, त्यांची सध्या काय मागणी आहे किंवा स्थिती आहे, त्या संदर्भात काय सांगाल? ऑलिम्पिकमध्ये भारताने जी कामगिरी केली त्या कामगिरीनंतर ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. परभणीसारख्या ग्रामीण भागातील जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारचे खेळ खेळले जातात. परंतु त्यासाठी मिळणाऱ्या सोयी आणि सुविधांचा जर आपण पाहिलं तर सोयी आणि सुविधा या पूर्णपणे झिरो आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आपण जिल्हा क्रीडांगण जे आहे त्या ठिकाणी आज सध्या आहोत. आपल्यासोबत काही खेळाडू आहेत, ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे प्रशिक्षक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, परभणीचं स्पोर्टचं वातावरण कसं आहे आणि इथं जे खेळाडूंना सुविधा मिळतात त्या सुविधांबद्दल आपण काय सांगणार? परभणी शहरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की खेळाचा प्रचार प्रसारासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा संघटना असतात. परंतु जिल्हा संघटना ह्या केवळ प्रायव्हेट लिमिटेड झालेल्या आहेत. त्यांना शासनानं निर्देश दिलेले आहेत की आपण वेगवेगळे क्लब त्याला जॉईन करून घ्या, तालुका स्तरावर त्याची संघटना स्थापन करा. परंतु गेल्या 25, 30 किंवा 40 वर्षापासून जे संघटक आहेत तेच अजून आहेत, किंवा जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर गेले त्यांना सुद्धा जिल्हा संघटनेमध्ये कुठेही स्थान नाही. तर मला आवर्जून असं म्हणावं वाटतं की गेल्या 40 वर्षाखाली ते संघटक निश्चितच चांगले होते. परंतु आजच्या घडीला जे खेळाडू उदयोन्मुख आहे अशा खेळाडूंना जर संघटनेत स्थान दिला तर योग्य खेळाडूला न्याय मिळेल. हे तर यांनी जे सांगितलं ते म्हणजे क्रीडा असोसिएशन मध्ये चालणारं राजकारण आणि त्यामुळे खेळाडूंना येणाऱ्या अडचणी. प्रत्यक्ष मैदानावर काय परिस्थिती आहे, मैदानावर कोणत्या सुविधा मिळतात, मैदानाचा जर आपण विचार केला तर मैदानावर कोणत्या सुविधा आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्या अडचणी येतात? मैदानावर तर सर सध्या तर काहीच सुविधा नाही. रनिंग ट्रॅक नाहीये, परत गवत एवढं वाढलेलं आहे, गवत काढण्यासाठी पण कोणी येत नाहीये आणि वरती फ्लोअरवर वगैरे सगळं पाणी सांडतंय. पाणी पाऊस पडल्यानंतर पूर्ण पाणी ग्राउंडला एवढं पाणी होऊन जातं की जवळपास ग्राउंड मध्ये कोणी जाऊ शकत नाही आणि काहीच नाही. सर्व मुलं प्रॅक्टिस पण करू शकत नाहीत. इंडोरची काही सुविधा नाही, काही नाही. प्रशिक्षकांनी आपलं मत या ठिकाणी मांडलंय. आपल्यासोबत परभणीच्या जिल्हा क्रीडांगणावर रोज प्रॅक्टिस करणारे काही खेळाडू आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन काय अडचण येते या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिससाठी येत असता? सांगता येईल, बेसिकली आपल्याकडे ट्रॅक नाही रनिंगसाठी आणि पुन्हा ट्रॅक नाही, इंडोर फॅसिलिटीज नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. पाऊस पडा तर कुठं जाता येत नाही. पाऊस पडा तर छोटा पाऊस पडा 8-8 दिवस 9-9 दिवस पाणी जात नाही. सतत पाऊस असल्यावर ते खूप प्रॉब्लेम होतो. तर एकूण ही परिस्थिती आहे परभणीमधील. परभणीचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडची परिस्थिती तर अत्यंत दयनीय आहे. आपण ज्या ठिकाणी सध्या उभा आहोत ते जिल्हा क्रीडांगण आहे, ज्या ठिकाणी क्रीडा कार्यालय सुद्धा आहे. परंतु त्याच मैदानाची जर परिस्थिती आपण बघितली तर जवळपास 1 ते 2 फुटाचं गवत वाढलेलं आहे. त्या ठिकाणचा रनिंग ट्रॅक नामशेष झालेला आहे. रात्रीच्या वेळी जर प्रॅक्टिस करायची म्हणलं तर या ठिकाणी कोणत्याही लाईटच्या सुविधा नाहीयेत आणि एवढं असतानाही परभणीतील उदयोन्मुख खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये गाजवतात. परभणीचं नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत नेलेलं आहे. परंतु सोयी आणि सुविधा मिळत नसल्याने त्यांना कुठेतरी बंधन येतं, कुठेतरी ते थांबतात, निराशा त्यांच्या पदरी येते आणि त्यामुळे या सोयी आणि सुविधा मिळाल्यास परभणीसारख्या ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा ऑलिम्पिक पर्यंत मजल मारू शकतील असा विश्वास वाटतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. परभणीमध्ये तर सोयी सुविधा ज्या खेळाडूंसाठी आहेत त्या शून्य इतक्याच म्हणायला लागतील का, असं आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही सुविधा तिथे खेळाडूंना नाही, हे वास्तव परभणीतलंय. आता आपण थेट जाऊयात. NIS कोच मंगेश डोंगरे आपल्यासोबत जोडले गेलेत. डोंगरेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. एक कोच म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी ज्या काही सुविधा आहेत त्यावरती तुमचं काय एकूणच मत आहे? नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तर मी सगळ्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या कुस्ती संघटनेतर्फे आणि माझ्या ट्रेनिंग सेंटर तर्फे सगळ्यांना अभिनंदन करतो. कुस्तीमध्ये या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा 2 मेडल आलेले आहेत. मागच्या ऑलिम्पिकमध्ये पण सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांच्या स्वरूपात आपल्याला 2 मेडल आले होते.
परंतु हे मेडल आलेले असताना आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, भारत हा 130 करोड जनतेचा देश आहे आपण म्हणतो, आणि तुम्ही ऑलिम्पिक्समध्ये जर बघितलं की 20-30 लाख जी जनसंख्या असलेल्या जे देश आहेत त्यांचे मेडल्स आपल्यापेक्षा जास्त आहेत. याचं कारण कुठंतरी आपल्याला शोधायला हवं, आणि ह्याचं जर कारण आपण शोधलं तर ते भारतामध्ये असं दिसून येतं की सर्वात पहिले भारताच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या खेळाडूंच्या मूलभूत गरजा, बेसिक्स नीड्स ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत. जसं कोणताही पाल्य आपल्या पालकाला जर खेळामध्ये जर तो टाकतो तर त्याच्यामध्ये त्यांच्या फर्स्ट माइंडमध्ये हे राहतं की ते ऑलिम्पिक मेडल वगैरे याच्याबद्दल विचार करत नाही. ते बघतात की माझ्या पाल्याला मी कसं नोकरीला तो लागल, त्याचा इन्कम सोर्स कसं फिक्स होईल याच्याबाबत ते विचार करत असतात. आणि ह्या विचाराने जर तो मुलगा कितीही टॅलेंटेड जरी असला, ऑलिम्पिक पोटेन्शियल त्याच्यामध्ये जरी असलं, तर तो नोकरीच्या नादात त्याचं संपूर्ण आयुष्य आणि वेळ त्याच्यामध्येच वाया घालतो. ही एक गोष्ट झालेली आहे. बेसिक गरजा या भारताच्या पूर्ण झालेल्या नाहीत. एक दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सरकारचा जो हलगर्जीपणा म्हणा, किंवा मी जरा थोडंसं हार्ड शब्द वापरतो, भ्रष्टाचारीपणा जर म्हणा, कोणत्याही सरकारचा घ्या, मी ऍक्च्युली कोणत्याही पक्षाचा नाही, फक्त खेळाचा आहे. जर आपण उदासीनता जर बघतो सरकारची ह्याच्यामध्ये की कोचेस वगैरे, ठीक आहे, ते आपल्या पद्धतीने काम करतात. आपल्या महाराष्ट्रात, भारतात, ग्रामीण भागात खूप काही टॅलेंट आहे, पण ते टॅलेंट शोधणं आणि त्याला मग नर्चर करून त्याला ऑलिम्पिक प्रोडक्ट बनवणं इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सरकारच्या ध्यानीमनी राहत नाही. फक्त इलेक्शन्स आले, त्यात इलेक्शन पुरते आम्ही हे केलं ते केलं करतात. त्याच्यानंतर मग 5 वर्ष ते काही खेळाडूंकडे काही लक्ष देत नाही. आता रिसेंटच उदाहरण घ्या, मागच्या सरकारमध्ये मी नाव घेत नाही, काही नाही, की शारीरिक शिक्षक जर शाळेमध्ये असला तर खेळाचं प्रोत्साहन होईल आणि खेळ हा पुढे वाढेल. परंतु शारीरिक शिक्षकाला अतिरिक्त करण्यात आलेला आहे. मग तुम्ही कसे अपेक्षा करतात? शारीरिक शिक्षक सेवक भरती पण सुद्धा तुम्ही काढलेली नाही, तर तुम्ही अपेक्षित कसं धरता की पुढे चालून आपल्याला भारताला चांगले ऑलिम्पिक मेडल येईल? इथं क्वालिफाईड जे शिवछत्रपती अवॉर्डी आहेत, जे ओरिजिनल खेळाडू किंवा नॅशनल मेडलिस्ट, इंटरनॅशनल मेडलिस्ट, ते पण सध्या आता रोजंदारी बेरोजगार फिरतायत. मग अगोदरच तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही, जे काही 2-4 हातावर मोजण्या इतके खेळाडू पदक आणतायत किंवा देशासाठी काम करतायत, तर त्यांच्यासाठी पण काही सुविधा नाही. एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की कोणताही खेळ असो, जेव्हा तुम्हाला इंटरनॅशनल किंवा ग्लोबल लेवलवर कम्पीट करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी खर्च खूप लागतो. आणि खर्च हा सरकार जेव्हा तो खेळाडू 10, 15, 12 वर्षाचा असतो तेव्हापासून त्याची तयारी सुरू असते. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या अडचणी आहेत. हा खूप संशोधनाचा विषय आहे, तरी मी काही समराईज करून तुम्हाला तुमच्या समोर. अगदी बरोबर मंगेशजी, आणि आणखीन डिटेल आपण यावरती बोलूयात, मात्र एका ब्रेकसाठी तुम्हाला थांबवते. जर अमेरिकेसारखे देश 100 पेक्षा जास्त मेडल्स, चायना, जपान यांसारखे देश 80 पेक्षा जास्त मेडल्स जर ऑलिम्पिकमध्ये जिंकू शकतात, तर मग भारत का नाही, आणि त्यासाठी मग काय करायला पाहिजे, यावरती आपण बोलणार आहोतच अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. जर विचार केला तर खूप टॅलेंट चांगला आहे, त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात. कोच पण तसेच प्रबळ ताकदीवान आहेत. त्याच्यामध्ये राजा स्वामी सर असतील, SL पाटील सर असतील, राजू कदम सर असतील, हे जे आहे ते प्रायमरी ॲथलेटिक्सच्या बद्दल तर खूप चांगलं काम करतायत आपल्याकडं. आणि यामध्ये पहिला अगदी प्रायमरी स्टेजपासून शासनाचं जर काम असेल तर प्रायमरी स्टेजपासून आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही. पूरक असं लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याबरोबर गरजा तर आहेतच. ग्राउंड चांगलं अत्याधुनिक पाहिजे, त्याला लागणाऱ्या फॅसिलिटी पाहिजेत. आणि जर गेमचा प्रसार चांगला व्हायचा असेल तर आपल्याला त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. वेळच्या वेळेला शासनाचं काम आहे. कारण पूर्वी 250 एका शिक्षकाला, म्हणजे एका मुलाच्या शिक्षकाच्या पाठीमागे 250 मुलं असा शासनाचा, राज्य शासनाचा रूल काढलेला होता शाळेमध्ये, पण तो अप्लायच केला नाही.
आणि त्यामुळं तिथं मूळ प्रायमरी स्टेज जर तुमची चांगली असेल तर नक्कीच गुणवान खेळाडू नक्कीच निर्माण व्हायला पाहिजे. आपल्या साईड काही खेळाडू पण आहेत, त्यांच्याकडे जाणू का त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांना अडचणी काय सांगाल? तुला अडचणी येतात, कशा पद्धतीने तुम्ही आता प्रॅक्टिस करता आणि काय? मी स्वतः एक राष्ट्रीय विनर खेळाडू आहे, त्यामुळे मी माझा इव्हेंट गोळाफेक आणि थाळीफेक आहे. त्यामुळे प्रत्येक इव्हेंटला म्हणजे वैयक्तिक ॲथलेटिक्सला वेगळं ग्राउंड किंवा क्रिकेटसाठी बाकीचं खो खो कबड्डी असेल वैयक्तिक ग्राउंड निर्माण हवं ही माझी इच्छा आहे. त्यामुळे अडचणी खूप येतात. एकदम खूप सारे गेम असेल तर प्रॅक्टिस करताना वगैरे. आपल्याकडे शिक्षक आहेत, त्यांच्याकडे जाऊन घे काय करायला पाहिजे प्रशासनाने किंवा राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं किंवा काय योजना राबवायला पाहिजेत की खेळाडू आज पुढे येतील? मी विष्णू शिंदे BCCI लेवल 1 कोच आहे. मी 60 वर्ष ग्राउंडवर काम करतो. जन्मल्यापासून मी या ग्राउंडवर आहे. जवळ 43 वर्ष मी इथं क्रिकेट प्रशिक्षण शिबिर करतो. इथं ॲथलेटिक्स आहे, सर्व खेळ आहेत. केंद्र शासन म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा, यांच्या योजना चांगल्या असतात, त्या तळापर्यंत राबवल्या जात नाहीत. हा सगळ्यात म्हणजे खंत असलेली सगळ्यात मोठी बाब आहे की शासनाचं आणि केंद्र सरकारचं धोरण किंवा त्यांच्याकडनं जे आलेलं असतं त्याचा इथंपर्यंत फॉलोअप होत नाही. त्यामुळं गुणवत्ता असून सुद्धा खेळाडू मागं पडतात. आज 1984 साली इथं ॲथलेटिक्सची मुहूर्तमेढ रोवली गेली राजास्वामी आणि ते जाधव सरांनी. त्यानंतर SL पाटील सर असतील, कदम सर असतील, क्रिकेटमध्ये मी, अनिल जोग, फाळके सर, आम्ही सगळ्यांनी इथं हे वाढवायचा प्रयत्न केला. काही रिझल्ट्स आले, पण जिथं 50 रिझल्ट्स यायला पाहिजे तिथं फक्त 3 ते 4 रिझल्ट्स येतात. त्याचं मेन कारण तो जो शासनाचा प्रॉपर्टी आहे. आता हे कॉर्पोरेशनचं ग्राउंड आहे. 2-3 वर्षापूर्वी कलेक्टर साहेबांच्यावर एक आमची मीटिंग झाली, तर त्यांनी सांगितलं की 17.5 कोटी रुपये खालच्या ग्राउंडसाठी काहीतरी मंजूर झालेले आहेत असं कळतंय. मात्र ते तसंच पडून आहे. आता मी बघतोय जन्मल्यापासून पलीकडचं आंबेडकर स्टेडियम जे आहे ह्याच्यापेक्षा 1.5 पट मोठं आहे, पण ते आहे तसं पडलेलं आहे. जर ते डेव्हलप झालं तर आज ह्या मुलीनं जे सांगितलं किंवा प्रत्येक खेळासाठी एक स्वतंत्र ग्राउंड. आज कालच आपल्या ह्याला बातमी होती, जय हिंद मंडळ म्हणून आहे विश्रामबागला, त्यांनी सुंदर असं हॉकी सांगलीमध्ये डेव्हलप केलं होतं. नॅशनल लेवलचे खेळाडू तिथे तयार झाले. आता तिथं काहीतरी वेगळं कन्स्ट्रक्शनचं शासनाचं झाल्यामुळे त्यांना ग्राउंड नाही. इथं हे ग्राउंड आहे, पलीकडे खड्ड्यामध्ये म्हणजे आपला आंबेडकर स्टेडियम आहे, इथं सुद्धा. एकूण बघितलं की काही वेगवेगळ्या समस्या, अजून काही खेळाडू आहेत त्यांच्याकडे जाऊन तुमची काय समस्या आहे, कशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करता, काय सांगाल? मी SL पाटील सर म्हणजे सांगली स्पोर्ट फाउंडेशन मार्फे मी नॅशनल खेळलो आहे. नॅशनल पातळीवर खेळत असून जवळजवळ 8 वर्ष सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सराव करत आहे. इथं तसं बघायला गेलं म्हटलं तर या 8 वर्षात एवढी काही डेव्हलपमेंट झालेली नाही. एकाच ग्राउंडवर खूप खेळ खेळले जातात. त्यामुळं एक 2-3 दिवस पाऊस जरी पडला कंटिन्यू तरी पाणी साठून राहतं. 2-4 दिवस पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे सरावाला खूप अडचण होते. श्वेता, बघितलं तर की आपल्यावर खेळाडू आहेत, शिक्षक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ज्या सुविधा येतात त्या ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचत नाहीत. फक्त खेळाडूपर्यंत त्या सुविधा पोहोचल्या आहेत. कागदोपत्री तर सुविधा खूप सारी आहेत, परंतु त्या सुविधा ग्राउंड लेवलला त्या खेळाडूपर्यंत पोहोचत नाहीत. श्वेता जे आसिफ, खूप धन्यवाद. तुम्ही ही सगळी माहिती पोहोचवलीत. सांगलीमधल्या खेळाडूंच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या काय भावना आहेत. आपण आता पुन्हा जाऊयात. आपल्यासोबत NIS कोच मंगेश डोंगरे आहेत. डोंगरेजी, मगाशी तुम्ही अगदी पोटतिडकीने बोलत होतात, मात्र आपल्या देशामध्ये असं वाटतं की क्रिकेटलाच फक्त ग्लॅमर तितकं प्राप्त झालंय, मात्र इतर खेळ कुठेतरी मागे पडतायत, हे वास्तव आहे. मात्र क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा इतर खेळांमध्ये खेळाडू पुढे यावेत, यासाठी नेमकं काय करायला हवं? येस, डेफिनेटली मॅडम, तुम्ही जसं बोललात की क्रिकेटला खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि ठीक आहे, क्रिकेटला प्राधान्य देत आहोत तर त्यांच्याबद्दल द्वेष करणं हे चुकीचं ठरणार आहे. कारण की त्यांच्या खेळाडूंनी ते BCCIने त्या प्रकारची सोयी सुविधा आणि जे ग्लॅमर क्रिकेटमध्ये आणलं तर त्याचाच बोध घेऊन त्याचंच अनुकरण करून ज्या वेगवेगळ्या खेळाच्या ज्या संघटना आहेत त्यांनी पण आपल्या खेळामध्ये आपल्या संघटनेमध्ये अध्यक्ष, सचिव वगैरे हे वाद त्यांनी बाजूला ठेवून जर फक्त खेळ पुढे आणि खेळाडू हे केंद्रबिंदू जर केला तर ह्या गोष्टी घडून येतील. जर त्यांनी मोठमोठ्या कंपनीजचे स्पॉन्सर्स वगैरे त्यांनी आपल्या संघटनेमध्ये जर आणले तर त्याच्यानुसार मग जे दुसरे खेळ आहेत ते पण खूप चांगल्या प्रकारे नर्चर होतील आणि त्यांचा विकास होईल.
जसं क्रिकेटनी आपण क्रिकेटला म्हणतो की सगळेजण क्रिकेटकडे, तर त्याचं कारण शोधायला पाहिजे की बीसीसीआयने क्रिकेटला साठी काय केलंय. एक वेळ क्रिकेटच्या पहिले आपल्या देशामध्ये हॉकी हा गेम सगळ्यात जास्त पुढे होता. बिलकुल. त्याच्यानंतर मग बीसीसीआयचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ज्या प्रकारे क्रिकेटला वरती आणलं त्या प्रकारे हॉकीच्या ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेलं नाही. जी मंगेश डोंगरेजी, खरंच आहे म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त हॉकी असेल किंवा इतरही काही गेम्स यांना योग्य ते प्रोत्साहन देऊन त्या खेळाडूंना जर हे खेळ पुढे आले, हे खेळाडू पुढे आले तर ऑलिम्पिक काय म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती भारताचं नाव खरंच मोठं होईल. खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपल्या भावना व्यक्त केल्यात यासाठी. या वृत्तमालिकेमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र या दरम्यानच्या बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय.